चला तर आपल्याला बटाट्याचे वेफर्स करायचे आहे. त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत. 7 किलो तो बटाटे चलिए घेतलेले शुरू आहेत. करते हैं। धुवून घेतले मी पहिले. मागून धुवून आणले मी त्यांना स्वच्छ. तर बघा माती होती खूप, स्वच्छ धुवून आणले त्यांना. परत मग मी साल काढते त्याची. हे बघा साल काढून घेते आणि आता साल काढून त्याचे हे सगळ्या बटाट्यांचे साल काढून घेते. मग ते आता पाण्यात टाकले लाल होत होते म्हणून मग मी त्यांना स्वच्छ धुवून घेणार. मग चिप्स करून घेते. स्वच्छ चिप्स पण 2-3 पाण्याने धुवून घेईल आणि मग मी रात्री त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाकून झाकून ठेवेन. चला तर आपले बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत. बघा किती छान वेफर्स झालेले आहेत. आम्ही आता करून घेतलेले आहेत. किस पण करून घेतलेला आहे. बघा किती छान जाड झालेला आहे. माझ्याकडे जाड गाळणी होती, जाड हे बघा याच्याने मी वेफर्स करून घेतले, खूप छान झाले. आणि त्याच्याने बघा किस करून घेतलेला आहे, मस्त जाड होल होते त्याच्याने, भारी झालेला आहे जाड. आणि हा आता एवढा जाड दिसतोय ना, सुकून बारीक होऊन जातो. तळल्यानंतर खूप छान असतो आणि असं जाडच करून घ्यायचा आहे, नंतर तो सुकल्याने बारीक होऊन जातो. तर बघा मी आता किस आणि वेफर्स स्वच्छ धुवून घेते आणि रात्री तुटकी टाकून त्याच्यामध्ये झाकून ठेवते. आणि ही वेफर्स आपण स्टीलच्या भांड्यातच टाकायचे. अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर तुटी टाकली ना तर काळी पडू शकते, त्यामुळे स्टीलच्या याच्यामध्ये बघा आता तुटीचा खडा टाकून दिला इथं आणि परत हा इथे टाकून दिला आणि मस्त आता झाकून द्यायचंय. थोडासा हलवून द्यायचं, आपला किस असा पांढरा शुभ्र होतो. मग आता हा इथे झाकून देते आणि ही परत झाकून देते आणि सकाळी मस्त करून. A few moments नमस्कार later. YouTube फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर मी आता उठलेली, म्हणजे केव्हाची उठली मी, 7 वाजून गेले. आमच्याकडे पाणी वगैरे आलेले आहे. तर माझं आता बरेचसे कामं झालेली. आता चहा पिणं झालं माझं, हे बघा चहा वगैरे झाला. म्हटलं आता चला आपल्याला आज वेफर्स करायची आहेत. तर बघा आपल्याला वेफर्स करायचे आहेत. त्यासाठी मी आता पातेल्याला साबण लावून घेते. आणि असं साबण लावल्याने ना फटक्यात निघून जातं आपलं पातेलं. काळं बी झालं तरी लवकर चुलीवर ठेवायचं आहे ना. हे पहा मस्त साबण लावून घेतलेलं आहे मी आता. चुलीवर ठेवून घेणार आहे. आता त्याच्यात पाणी टाकून घेऊ. हे बघा आपण तुरटीच्या पाण्यात रात्री वेफर्स टाकून घेतलेले होते. आता 2-3 पाण्यात धुवून घेऊ. बघा रात्री 2-4 पाण्यात धुतलेले होते, किती छान झालेले होते. आणि मी काय केलं, दुसरं भांडं काढायचं कंटाळा केला, हंड्यातून भरून घेतलं. म्हटलं जाऊ द्या, उद्या हंडा घासायचा. जे आमच्याकडे नळ पण आलेली आहे आणि त्याच्यात जास्त बसले ते. म्हटलं कसं रिकामं तुटीच्या पाण्यात अल्युमिनियमच्या याच्यामध्ये काळे मिळे पडले वेफर्स, त्यासाठी मी स्टीलच्या याच्यामध्ये ठेवले. फायबरच्या याच्यामध्ये बादलीमध्ये म्हणजे फायबरच्या टब बकेटमध्ये कुठे बी ठेवलं त्याच्यामध्ये बी ठेवलं चालतं, पण मी याच्यामध्ये ठेवून घेतलेलं. तर म्हटलं जाऊ द्या, आता सुद्धा 2-4 पाण्याने चांगलं धुवावं लागतील. ते 2 पाण्याने धुवून घेते. अजून आपण परत दुसऱ्या पाण्यात धुवून घेणार आहे. आणि वेफर आपले असे काळे किंवा जास्त असे याच्यासारखे का पडतात ते लाल, तर चांगल्या पाण्याने धुतल्याने ना मग तसे होऊन जातात. तुटी टाकलेली ना चांगल्या पाण्याने धुवावं लागतं त्यांना. 2-4 पाण्याने धुवावं लागतं त्यांना. सकाळी सुद्धा, रात्री सुद्धा 2-4 पाण्याने धुवून मग तुटी टाकावं लागते. सकाळी सुद्धा तसंच करावं लागतं. मग ते आपले वेफर खूप छान होतात. आमचे वेफर म्हणजे बटाटा थोडा पिवसर होता, तर बघा किती छान असं वर्षभर सुद्धा असे पांढरेच राहतात वेफर्स. शिजवायचं पण चांगलं शिजवावं लागतं त्यांना. थोडे कच्चे बी राहिले ना त्याचे पण काळे पडतात. तर बघा आता पटापट म्हटलं चला, आमच्याकडे पाण्याचा पण त्रास होऊन जातो, त्याकरता पटापट पहिले जे ज्याला जास्त पाणी लागतं ना ते करून घेऊ. म्हटलं आपण पहिले वेफर्स वगैरे यांना जास्त पाणी लागतं, तर हा सामान करून घेते पहिले. आता वेफर्स करून घेते, नंतर किस करून घेते. हा बघा आपला किस पण आहे. हा किस नंतर किसला पण तसेच 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे मी. त्याला पण 2-4 पाण्याने धुवून घेते. आपण वेफर पाण्यात टाकून देते. हे बघा आपण आता वेफर टाकून घेणार आहे. वेफर मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हे आपले 5 किलोचे वेफर आहेत.
पाण्यामध्ये जास्त मीठ लागतं म्हणून बघा 2 मूठ टाकून दिले तिथे. आता त्यांना मस्त चाळून घेते. टाकून चाळून घेतलं ना आता आपण झाकण ठेवून देऊ. मस्त थोडं नरम होईपर्यंत शिजू द्यायचं त्यांना. आता अशा प्रकारे किस पण धुवून घेणार आहेत आपण. बटाट्याचे वेफर्स कसे धुवून घेतले तसे 2-3 पाण्यात किस पण धुवून घेते. नंतर वेफर झाले की मग आपल्याला किस पण करून घ्यायचे. हे बघा आपले चिप्स किती मस्त झालेले. चांगलं शिजू द्यावं लागतं त्यांना बघा. हे बघा असं बोट लावताच की पे झाले बा असं समजायचं. हे बघा असं लगेच झाले असं समजतं बघा. लगेच बोट जातं. हे आपले चिप्स आता झालेले. आता मी त्यांना काढून घेते आणि मस्त किस टाकून देते आता लगेच पातेल्यात. आपली कोणाची वेगळी पद्धत कोणाची वेगळी असते. माझी अशी पद्धत आहे. मी अशा पद्धतीनेच करून घेते. वर्षभर असे पांढरशुभ्र चिप्स असतात आपले खूप छान असतात. तर मी अशा पद्धतीने करून घेते. तर मी आता हे 2 दिवस मस्त उन्हात वाळून घेणार आहे. आता यांना काढून घेते गाळणीमध्ये. मस्त पाणी नितरू देते. मग परत त्यांना मोकळे मोकळे पसरून देते आणि 2 दिवस यांना उन्हात वाळून घेते. चला तर मी आता यांना काढून घेते. हे बघा किस पण झाला आपला. आणि किस आणि वेफर्स झाले असे कसे ओळखायचे आपण बघा. असे दातामध्ये टाकून बघायचे आणि आवाज आला नाही बघा. असं कचर कचर आवाज आला नाही म्हणजे झाले बुवा आपले वेफर बी आणि चिप्स बी. थोडं खाऊन बघायचं नंतर असे दाबून पण बघायचे बघा. मग ते वेफर बी चिप्स बी काळे पडत नाही काही नाही. खूप छान होता. वर्षभर चांगले राहता. तर आज चला तर मी आता त्यांना उन्हात टाकून देते. आता चाळणीत गाळून घेतलेले आहे. आता उन्हात टाकून देते मी. की वेफर्स टाकून आली मी. आता किस टाकून घेते. बघा आज आपले वेफर केलेले किती पांढरशुभ्र आलेले. तुम्हाला सांगितलं नाही का मी. बघा किती छान होता. मी अशा पद्धतीने करते. खूप छान शिजवलं की भारी होता. बघा आपले वेफर्स किती भारी झाले. आणि आपला किस पण बघा किती छान झालेला आहे. पांढरशुभ्र किस पण झाला बघा. हे बघा अशा पद्धतीने करून घेते मी वेफर्स आणि किस. हे बघा वेफर्स सुद्धा किती पांढरे झालेले.